हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या ह्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी तुमचा संस्कृत शिक्षक. आणि जर तुम्ही आमचे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरं, अशी कल्पना करा की एक कविता आहे जी केवळ भावना व्यक्त करत नाही तर तुमच्या बुद्धीला आव्हान देते. एक अशी कविता जी एक कोडं आहे, एक शाब्दिक खेळ. हे आहे संस्कृतमधील चित्रकाव्यम नावाचे एक अद्भुत जग. आज आपण इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमातील याच चित्रकाव्याचे काही रहस्य उलगडणार आहोत. तर मग आजच्या आपल्या या अभ्यासात आपण काय पाहणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी चित्रकाव्यम म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ आणि त्यानंतर आपण 5 खूपच विलक्षण उदाहरणं पाहणार आहोत, ज्यात शब्दांच्या आत उत्तरं कशी लपलेली आहेत, काही ठिकाणी विनोद कसा साधला आहे, तर काही ठिकाणी चक्क आवाजातून एक कथा कशी निर्माण केली आहे हे आपण शिकणार आहोत. चला तर मग थेट मूळ संकल्पनेपासून सुरुवात करूया. आखिर इदम चित्रकाव्यम किम? काय आहे हे चित्रकाव्यम? बघा, चित्रकाव्यम याचा शब्दशः अर्थ आहे आश्चर्यकारक काव्य, म्हणजे असं काव्य जे वाचून किंवा ऐकून आश्चर्य वाटेल. हे असं काव्य आहे जे भावनांवर नाही तर बुद्धीवर लक्ष केंद्रित करतं. याला आपण एक प्रकारचं पोएटिक सुडोकू किंवा साहित्यिक शब्दकोडसुद्धा म्हणू शकतो. हे कवीच्या भाषेवरील प्रभुत्वाला आणि वाचकाच्या बुद्धीला आव्हान देण्यासाठीच तयार केलेलं असतं. आता आपण आपल्या पहिल्या प्रकाराकडे वळूया, ज्याचं नाव आहे अंतर्लापिका. नावामध्येच अर्थ आहे अंतर म्हणजे आत. इथे उत्तर प्रश्नाच्या आतच दडलेलं असतं. चला बघूया कसं. हा श्लोक बघा. एका श्लोकात 4 वेगवेगळे प्रश्न आहेत जे वरवर पाहता एकमेकांशी अजिबात संबंधित वाटत नाहीत. पहिला, कम संजघान कृष्णः, कृष्णाने कोणाला मारले? दुसरा, का शीतल वाहिनी गंगा, थंड वाहणारे गंगा कोणती? तिसरा, के दार पोषणरताः, कुटुंबाच्या पोषणात कोण रमलेले असतात? आणि चौथा, कम बलवंतम न बाधते शीतम, कोणत्या बलवान व्यक्तीला थंडी वाजत नाही? आता 4 वेगवेगळे प्रश्न आहेत. मग यातलं रहस्य काय असेल बरं? यातली खरी गंमत ही आहे की उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला बाहेर कुठेही जायची गरजच नाही. द आन्सर इज हिडन विदिन द क्वेश्चन इटसेल्फ. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे त्या प्रश्नातील शब्दांची फोड किंवा जोड करूनच मिळणार आहे. कसं ते आता आपण पाहूया. आता नीट लक्ष द्या. पहिला प्रश्न, कम संजघान कृष्णः. यातलं कम आणि पुढचा संजघानमधलं सम हे एकत्र केलं की उत्तर मिळतं कंसम. कृष्णाने कंसाला मारले. दुसरा प्रश्न, का शीतलवाहिनी गंगा. यात का आणि शीतलवाहिनी हे शब्द एकत्र जोडले की तयार होतो शब्द का शीतलवाहिनी, म्हणजे काशीमध्ये वाहणारी गंगा. तिसरं, केदार पोषणरतः. यातून मिळतं केदार पोषणरतः, म्हणजे शेतकरी. आणि चौथं, कम बलवंतम. यातून मिळतं कम बलवंतम, म्हणजे ज्याच्याकडे कंबल आहे तो. आहे की नाही गंमत? म्हणजे उत्तरं आपल्या डोळ्यासमोरच लपलेली होती. दिस इज द रिअल जीनियस ऑफ संस्कृत पोएट्री. चित्रकाव्य केवळ बौद्धिक खेळ नाहीये, तर त्यात मार्मिक विनोद आणि उपहास सुद्धा असतो. आपलं पुढचं उदाहरण हेच दाखवतं. येथे कवी डॉक्टरला नमस्कार करतोय, पण त्याला काय म्हणतोय? यमराज सहोदर, म्हणजे यमराजाचा भाऊ. आणि याचं कारणही पुढे स्पष्ट करतो. तो म्हणतो यमराज फक्त प्राण घेतो, यमस्तु हरती प्राणान, पण वैद्य म्हणजे डॉक्टर प्राणान धनानीच, प्राण आणि धन दोन्ही घेतो. हा एक प्रकारचा सामाजिक उपहास आहे जो काव्याच्या माध्यमातून मांडला आहे. यावरून असं दिसतं की समाजावर मार्मिक टीका करण्यासाठी विनोदाचा वापर करणं ही कला तेव्हाही तितकीच प्रभावी होती. आता आपण पाहूया बहिर्लापिका. बहिर म्हणजे बाहेर. इथे उत्तर थेट प्रश्नात नसतं, पण उत्तराचा संकेत मात्र शब्दाच्या रचनेतच दडलेला असतो. हे कोडं ऐकायला खूप गोड वाटतंय नाही का? समथिंग दॅट हॅज नो बिगिनिंग अँड नो एंड. त्याच्या मध्यभागी काहीतरी आहे आणि ते आपल्या सगळ्यांकडे आहे. विचार करा, काय असेल बरं? याचं उत्तर आहे नयनम, म्हणजे डोळा. आता हे कोडं कसं सुटतं ते बघा. नयनम या शब्दाची सुरुवात होते न अक्षराने, ज्याचा एक अर्थ होतो नाही, म्हणजे न आदिह, नो बिगिनिंग. शब्दाच्या शेवटी सुद्धा म हे नचेच रूप आहे, म्हणजे न अंतः, नो एंड. आणि या दोन्हींच्या मध्ये य हे अक्षर आहे. तस्य मध्ये यह तिष्ठती. किती सुंदर शब्दखेळ आहे. द आन्सर इज लिटरली स्पेल्ड आउट इन द रिडल इटसेल्फ. चला आता एका खऱ्या काव्यात्मक आव्हानाकडे वळूया. या प्रकारात कवीला एक अशी ओढ दिली जाते जिला स्वतःचा काही अर्थ नसतो आणि त्यावरून एक अर्थपूर्ण श्लोक तयार करायचा असतो. यालाच समस्यापूर्ती असं म्हणतात. आता जरा कल्पना करा,
तुम्हाला फक्त ठण 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 ठ असा एक आवाज दिला आहे अँड यू हॅव टू कंपोज अ मिनिंगफुल वर्ड्स अराउंड इट. हे किती कठीण असेल. इट्स लाईक टर्निंग प्युअर नॉईज इंटू पोएट्री. पण एका कवीने हे आव्हान स्वीकारलं आणि एक अतिशय सुंदर दृश्य निर्माण केलं. तो म्हणतो, रामाभिषेके म्हणजे प्रभू रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी जलमाहरंत्याः युवत्याः म्हणजे पाणी आणणाऱ्या एका तरुणीच्या हस्तात च्युतो हेमघटः हातातून एक सोन्याचा घडा निसटला. आणि तो सोन्याचा घडा सोपान मार्गेणं म्हणजे पायऱ्यांवरून घरंगळत खाली येताना ठण 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 ठटण ठटण ठ असा आवाज करत आहे. बघा, तो निरर्थक वाटणारा आवाज आता एका जिवंत दृश्याचा भाग बनला आहे. हेच समस्यापूर्तीचं खरं कौशल्य आहे. आणि हो, अशाच प्रकारे कठीण संकल्पना सोप्या करून सांगण्याचं काम आम्हाला आवडतं. जर तुम्हाला हे स्पष्टीकरण आवडत असेल तर ह्या प्रयत्नांना एक लाईक नक्की द्या आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपलं शेवटचं उदाहरण आहे वाकोवाक्यम. वाकह म्हणजे संवाद, प्रश्न उत्तराच्या स्वरूपातील संवाद. इथे श्लेषालंकाराचा म्हणजे एकाच शब्दाचे दोन अर्थ वापरण्याचा अप्रतिम उपयोग केलेला दिसतो. ही एक देवी लक्ष्मी आणि देवी पार्वती यांच्यातली शाब्दिक जुगलबंदी आहे. इथे लक्ष्मी देवी पार्वतीला तिचा पती भगवान शंकराबद्दल काहीतरी टोमणा मारण्याच्या हेतूने प्रश्न विचारते, पण पार्वती प्रत्येक प्रश्नाला इतकं सुंदर उत्तर देते की तोच प्रश्न लक्ष्मीचा पती भगवान विष्णू यांना लागू होतो. इट्स अ डिवाइन बॅटल ऑफ विट्स. लक्ष्मी विचारते, भिक्षू क्व? तो भिकारी म्हणजे शिव कुठे आहे? पार्वती उत्तर देते, तो तर बळीराजाकडे भिक्षा मागायला गेला आहे. इथे भिक्षू म्हणजे भगवान विष्णूंचा वामन अवतार. मग लक्ष्मी विचारते, धूर जटीही क्व? तो जटाधारी म्हणजे शिव कुठे आहे? धूर जटी या शब्दाचा दुसरा अर्थ साप असाही होतो. पार्वती तोच अर्थ घेऊन उत्तर देते की तो तर शेषनागाच्या रूपात त्यांच्या डोक्यावर आहे, म्हणजेच विष्णूंवर. शेवटी लक्ष्मी विचारते, पशुपती ही क्व? तो पशूंचा स्वामी म्हणजे शिव कुठे आहे? पार्वती म्हणते, तो तर कृष्ण रूपात गायी म्हणजे पशु सांभाळत आहे. हा केवळ एक संवाद नाहीये, ही बुद्धीची लढाई आहे, जिथे प्रत्येक शब्द एक शस्त्र बनतो. तर या सगळ्या उदाहरणांवरून आपण या अनोख्या काव्यप्रकाराबद्दल काय शिकलो? चला एक छोटासा आढावा घेऊया. तर मग यातून आपण काय शिकलो? चित्रकाव्यम ही केवळ कविता नाही, ती भाषिक सर्जनशीलतेचा एक उत्सव आहे. प्रश्नांमध्ये लपवलेल्या उत्तरांपासून ते मार्मिक विनोदापर्यंत आणि आवाजाला गोष्टीत बदलण्याच्या आव्हानापासून ते शब्दांच्या द्वंद्वयुद्धापर्यंत हे काव्य आपल्याला संस्कृत भाषेची अफाट खोली आणि तिची फ्लेक्सिबिलिटी दाखवते. आणि हे आपल्याला एका अंतिम विचाराकडे घेऊन जातं. कदाचित खरी सर्जनशीलता नियम तोडण्यात नसते, तर ते नियम इतके खोलवर समजून घेण्यात असते की तुम्ही त्या नियमांच्या चौकटीत राहून असा काही खेळ करू शकता ज्याची इतरांनी कल्पनाही केली नसेल. आजच्या भागासाठी एवढंच. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. धन्यवाद.